सर्वांना नमस्कार। हा व्हिडिओ मी सतर्कतेसाठी बनवत आहे। ही सतर्कता सर्वांनी आयुर्वेदिक दृष्ट्या आरोग्यासाठी बाळगणं आत्ता गरजेचं आहे, कारण की आपण ऋतुसंधी काळाकडे चाललेलो आहोत। आता ऋतुसंधी काळ म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे। ऋतुसंधी काळ म्हणजे जेव्हा आपले मराठी किंवा आयुर्वेदिक दृष्ट्या जे 6 ऋतू सांगितलेले आहेत, यातील एक ऋतू संपत आहे आणि दुसरा ऋतू सुरू होत आहे, अशा काळाला आयुर्वेदामध्ये ऋतुसंधी काळ म्हटलेला आहे। आणि यामध्ये निसर्गामध्ये तसेच आपल्या शरीरातही मोठ्या प्रमाणात बदल होत असतात आणि त्या दृष्टीने आपण आरोग्याची काळजी घेत जगणं गरजेचं आहे, नाहीतर आपण नक्कीच संसर्गजन्य रोगांना आजारी पडू शकतो। यामध्ये लोकांमध्ये बघितलेली मी एक गोष्ट कॉमनली सांगतो की आता दुपारच्या वेळेस कडक ऊन आहे आणि रात्रीच्या वेळेस बोचरी थंडी आहे आणि थंड वारं वाहत आहे। तर यामध्ये एखादी गोष्ट तुम्ही खूप गरम करा आणि अचानक थंड करा, ज्या स्वरूपात तिचे तुकडे पडतात तसेच आपल्या शरीरातही खूप मोठ्या प्रमाणात घात आणि विघात होत असतात। तर याला सांभाळून राहण्यासाठी अशा कॉन्ट्रास्टमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या टाळणं गरजेचं आहे, जेणेकरून की आपण उन्हामध्ये आहोत आणि उन्हाळा वाढलेला आहे असं समजून आपण जे आईस्क्रीम खात आहात ते टाळणं गरजेचं आहे। आणि या दिवसांमध्ये रात्रीच्या थंडीमुळे सकाळच्या वेळेस घशामध्ये कफाचा प्रादुर्भाव वाढलेला असतो, त्यामुळे खाण्यामध्ये तुळशी म्हणजे कृष्ण तुळस याची पानं सकाळी उठल्या उठल्या खा, निरोगी राहा। धन्यवाद।